नमस्कार प्रेक्षकांना, उद्योग भारती चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज अशाच एका नवीन व्यवसायाच्या शोधात आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील लिंबे या गावातील. येथे अनेक महिलांनी मिळून या ठिकाणी मसाला उद्योग सुरू केलेला आहे आणि अगदी घरगुती पद्धतीची चव या मसाल्याला आहे. त्यामुळे यांचा मसाला या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तसं पाहिलं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा स्त्रियांना म्हटलं जातो, कारण अनेक महिलांनी एकत्र करून व्यवसाय उभा करणं तशी ती तारेवरची कसरत असते. आणि या ठिकाणी यांनी एक काळा मसाला असा एक व्यवसाय डेव्हलप केलेला आहे की जो बघता बघता आज जालना जिल्हा असेल किंवा घनसावंगी तालुका असेल, बहुतेक जालना जिल्हा तालुका आणि जालना जिल्ह्याच्या बाहेरही हा मसाला गेला आहे. तर घरगुती स्वरूपाचा हा मसाला, त्यांची चव ही गुणवत्तापूर्ण आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर चला मग करूयात. माझं नाव प्रणिता दीपक तौर, राहणार लिंबी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. ताई, आपण महाराष्ट्रात अनेक लेडीज पाहतो त्या ठिकाणी की ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत आणि त्या अनेक प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी आता करू लागलेले आहेत. परंतु आपण जो आता मसाला हा व्यवसाय निवडलेला आहे, याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपली आणि हा कधीपासून व्यवसाय सुरू केला आपण? सर, आमच्या मसाल्याची सुरुवात 2020 पासून झाली. आम्ही 5-6 जणी अगोदरच हा मसाला बनवत होतो. पण नंतर आमच्या लक्षात आलं, आम्हाला आमच्या सरांनी सांगितलं की बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा गट स्थापन करा. आम्ही पीजी गटाची स्थापना केली. पीजी गटाची स्थापना केल्याच्या नंतर मसाला हा व्यवसायासाठी निवडला की प्रत्येक महिलामध्ये गुणवत्ता असते, बरोबर, प्रत्येक जणीची. आणि आमचा मसाल्याची भाजी कोणी जरी खाल्ली समजा तर त्यांना फारच आवडायची. मग 1-2 जणांनी असे सजेस्ट केलं की तुमची जी हातची चव आहे ती तुम्ही मार्केटला का नाही आणणार? तुमचा स्वाद जे तुम्ही आवडीने आम्हाला खाऊ घालतात ती मसाला रेसिपी तुम्ही शेअर करून तुम्ही तुमचा मसाल्याचा बिझनेस उभारू शकता. बरोबर, हे आम्हाला प्रेरणा मिळाली. त्याच्यामुळे आम्ही ह्या मसाला व्यवसाय सुरू केला आणि जी रेसिपी आम्ही घरी वापरत होतो, बरोबर, तीच रेसिपी आम्ही मार्केटला आणली. ताई, मला एक विचारायचं की आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतो अनेक नामवंत कंपन्या या मसाला प्रॉडक्ट मध्ये काम करत आहेत, बरोबर, आणि अनेक यंत्र मशिनरी या मसाल्यामध्ये आहेत आता उद्योगामध्ये. तुम्ही या ठिकाणी अगदी अत्यंत घरगुती पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे. तर या घरगुती पद्धतीने जो तुम्ही मसाला तयार करतात याचं वैशिष्ट्य काय आणि याला चव कशामुळे आहे तुमच्या मसाल्याला? सर, याच्यामध्ये वैशिष्ट्य एक आहे की जेव्हा आपण मसाला घरी भाजतो, घरच्यांना आवडावं म्हणून जी महिला प्रेमानं भाजते, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जीव ओतून भाजते. ताई, तुम्ही जे आता मसाला बनवण्याची प्रोसेस या ठिकाणी आपण 1.5-2 तास झालं सर्वजण मिळून या ठिकाणी करतो, तर याची जी प्रोसेस आहे मेन महत्वाची म्हणजे कशी प्रोसेस आहे किंवा कसा तयार करतात त्याबद्दल काय सांगाल? सर, तुम्ही आलात तेव्हापासून आम्ही मसाला भाजतो, बरोबर, आमचं काम चालू होतं ते तुम्ही प्रत्यक्षात बघितलंच. हो. आणि आम्ही जसं की मिरच्याचे देठ काढून घ्यायचे, निवडून घ्यायचे, त्याची स्वच्छता, एक प्रकार एक वस्तू, खडा मसाला झालं, मिरची झालं, धने झालं, वेगवेगळं भाजणं, योग्य प्रमाणात चांगल्या मंद आचेवर भाजणं, त्याच्यामुळं त्याचा स्वाद उतरतो. आणि आमच्या याच्यामध्ये खडा मसाला सुद्धा आपण मार्केटला कसं आहे 2-3 प्रकार टाको किंवा 4-5 टाको, पण आपल्या याच्यात असा एकही प्रकार नाही की जे आपल्या मसाल्यामध्ये वापरलेला, बरोबर आहे. हा म्हणायला याचा काळा मसाला आहे, पण मसाला एकच आहे सर, पण प्रकार अनेक आहेत. या मसाल्याची चव कोणत्याही भाजीला टाका तुम्ही, त्याच्यामुळे याची मसाल्याची टेस्ट वाढतेच आहे. म्हणजे एक काळा मसाला म्हणजे स्पेशल काळा मसालाच नाही, याच्यामध्ये घटक सगळे असल्यामुळं या मसाल्याची चव थोडी वेगळीच आहे. बरं, त्याच्यामध्ये आता कुठले कुठले घटक टाकतो तुम्ही जे मला सांगितले? सर, याच्यामध्ये 38 प्रकारचे घटक आम्ही टाकतो खडा मसाल्याचे. कुठले कुठले 38 घटक आहेत त्याच्यामध्ये? ते आता तीळ, कारळा, चक्रफूल, जिरं, शहाजिरं, मोहरी, विलायची, बडीशोप, सोप, धने. आणि हे योग्य प्रमाणात तुम्ही योग्य प्रमाणामध्ये, कोणतंच कमी नाही, कोणतंच जास्त नाही. आणि त्याच्यामुळे त्याची मसाल्याची एक चव राहते, बरोबर. कोणता समजा फुलाचा वास जास्त येणार नाही का खोबऱ्याचा वास जास्त येणार नाही, त्याचं पूर्ण मेन सगळे प्रमाण सम प्रमाणात असल्यामुळे योग्य प्रमाण बनतं. मिक्सचर योग्य प्रमाणात होतं, मिरच्या, त्याच्यामुळे पूर्ण मसाल्याची चव होतं, पूर्ण मसाले. आणि मिरची मेन म्हणजे भाजल्यामुळे त्या मिरचीची चव येते. मिरची भाजल्यावरच मिरचीची चव येते. बरोबर. तुम्ही जी आता मिरची भाजून घेतली ते आता काही लोक असं म्हणतात की देठा सकट मिरची भाजली पाहिजे की विना देठाची मिरची भाजली पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मिरची आम्ही निवडूनच भाजतो सर. आम्ही देठासहित मिरची भाजतच नाहीत. आमची एकदाच मिरच्या निवडून ठेवतो, 2-3 पोते एकदाच करून ठेवले, निवडून ठेवले की मग लागलं तसं वेळेवर. आणि मेन म्हणजे आम्ही जशी ऑर्डर नुसार फ्रेश मसाला बनवून देतो की करून नाही ठेवत. मॅडम, याला जे आता रॉ मटेरियल लागते, हे रॉ मटेरियल आपण कुठून खरेदी करता? सर, जालन्यामधूनच खरेदी करतो, होलसेल मध्ये सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट, सगळ्या प्रकारचे. ही जी तुम्ही आता जी मिरची आणली, मिरची माजलगाव. हो. कुठल्या जातीची मिरची आहे?
ही गुंटूर मिरची आहे. गुंटू म्हणजे काही असे जे मसाला उद्योजक आहेत ते मी बरेच बघितलं ते बेगडी मिरची आपण ज्याला हो, म्हणतो कर्नाटक मधून खरेदी करतात. नाही तितकं कर्नाटक पर्यंत नाही गेले मी आणखीन. सध्या माजलगाववरूनच दोन्ही मिरच्या खरेदी करते. दोन्ही पण मिरच्या त्या समप्रमाणात वापरते. मॅडम, ह्या ज्या मसाल्याला तुमची चव आहे ही अत्यंत घरगुती पद्धतीची चव आहे. याचं प्रशिक्षण म्हणा किंवा ट्रेनिंग आपण कुठून घेतलंय? सर प्रशिक्षण लहानपणापासूनच घेतलेलं आहे. आपल्या आईचं, आपल्या आजीचं, सगळे त्यांचा मसाला काढण्याची पद्धत, त्यांची भाजण्याची पद्धत, ते एका स्वरूपात प्रशिक्षणच लहानपणापासूनच शिकलेलं आहे आम्ही. बरोबर आहे. म्हणजे आपल्या आजी असतील, आई असतील, पहिल्यापासून मसाले बनवत आलेले, त्यांच्या जी हातची चव आहे ही आता पुढे फॉलो झाली. बरोबर आहे. पुढची पुढे. आणि काही काही गोष्टी आहेत ते फक्त आपण पहिलं होतं ते छोट्या प्रमाणात करत होतो घरगुती. बरोबर. आता मात्र मार्केटला असल्यामुळे डीप मध्ये करावं लागतं, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये करावं लागतं. जे आपण पहिले कमी प्रमाणात करत होतो ते जास्त प्रमाणात करावं लागतं. आणि मसाल्याची समजा गुणवत्ता टिकण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचे मसाल्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कशामुळे मसाले खराब होणार नाहीत, असे कोणते घटक टाकू नये त्याच्यामध्ये की जेणेकरून मसाला खराब होणार नाही, याची ट्रेनिंग, याचं प्रशिक्षण मी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे घेतलं. बरं. आता मार्केटमध्ये अनेक मसाले आहेत आणि सुरुवातीला आपण जर समजा एखादा प्रॉडक्ट निर्माण केला तर त्याला मार्केटिंग करणं थोडं अवघड काम आहे. कारण तुम्ही आता किती पदार्थ निर्माण केले किंवा तुम्ही प्रॉडक्ट निर्माण जरी केले, बरोबर, गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, हे सर्व गोष्टी असताना सगळं लोकांना जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत त्याची विक्री होणार नाही. हा नियमच आहे. मग ही तुम्ही सुरुवातीला मार्केट म्हणा किंवा बाजारपेठ म्हणा कशी निर्माण केली? सुरुवातीला अडचणी आल्या का याच्यामध्ये? नाही, अडचणी तर मार्केट म्हटलं येणारच झाल्या सर. कारण जेव्हा आपण प्रोडक्ट बनवणं खूप सोपं आहे, पण विकणं तेवढंच अवघड आहे. अगदी बरोबर. आणि बनवायला आम्हाला तेवढे कष्ट येत नाहीत जेवढे विकायला येतात. बरोबर आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सध्या सुरुवातीला सगळ्या जणींना टार्गेट घेतलं की आपण सगळ्या जणी जसं 10 किलो मसाला केला तर 1 किलो मसाला आपण वाटून घ्यायचा. आमची जिम्मेदारी ठेवली. मग कसं विकायचं, काय करायचं, मग आमच्या 10 जणीवरती जबाबदारी पडली. प्रत्येक महिलेने हे आम्हाला आमच्या सरांनीच सांगितलेलं, आमच्या गटाच्या. तर ते सरांनी सांगितल्यासारखं आम्ही त्या आयडियाला पुढे गेलो आणि सगळ्या जणींना वाटून घेतल्यामुळे प्रत्येक जणीवरती जबाबदारी पडली. प्रत्येक जणीने आपल्या आपल्या पुढ्या पॅक केल्या आणि मार्केटला दिल्या. छोटे सॅम्पल दिले. आणि हे कुठे गेला तुम्ही विकायला सुरुवात? आता विकायला सुरुवात सर गावातल्या दुकानापासून केली. नंतर पिंपळगाव सारख्या दुकानाने ठेवायला सुरुवात केली. बरोबर. आणि आता होलसेलरच डायरेक्ट येतात, तर आम्हाला हे दुकानावर ठेवायचं काही काम पडत नाही, ते होलसेल मसाले घेऊन जातात. हा जो मसाला तयार केलाय मॅडम तुम्ही, आता हा कुठं विकता? सर आमचा हा मसाला आमच्या जालना भागात तर विकतो. बरोबर. तर आणि मुंबई, पुणे या ठिकाणी सुद्धा, बीड या ठिकाणी सुद्धा आमचा मसाला जातो. तर महालक्ष्मी सरसला आमचं तिथं नोंदणी केल्यामुळं तिथं माझा मसाला भरपूर ठिकाणी गेला. तर ज्यांना मुंबईला पण गेला त्यांचा आज मी स्पीड पोस्ट मसाले त्यांना पाठवते. नाही, आता हा जालनाच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसर असेल तर ठीक आहे, पण तुम्ही जे सांगताय मला आता मुंबईला गेला किंवा पुण्याला गेला, म्हणजे हा संपर्क कसा झाला तुमचा? हो सर, तर ऍक्च्युली हा संपर्क आमचे जे सरस एक्झिबिशन लागत गेले तिथे गेल्यामुळे ह्याचा फायदा झालेला आहे सर. आमच्या सरांनी आमची नोंदणी केलेली आहे. आमचे प्रोडक्शन विकण्यासाठी आमच्या प्रोडक्शनचं प्रेझेंटेशन छान प्रकारे करता यावं, आम्हाला छान प्रकारे विकता यावं म्हणून आम्हाला आमच्या सर लोकांनी तिथं पाठवलं. आणि तिथं पाठवल्यामुळं आम्हाला मार्केट मिळालं सर. म्हणजे उमेदच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी मसाला पोहोचित झाला. ती एक चांगली सुविधा उपलब्ध आहे. सुविधा खूप उपलब्ध आहे सर. सरसला मी जेव्हा गेले तर 2 दिवस तर माझी बवणी सुद्धा नाही झाली. खूप नर्वस झाले मी तिथं, कारण सिटीतल्या लोकांचा अनुभव मला तिथं मिळाला. खूप किती शून्य आहे मी माझ्या व्यवसायात हे सुद्धा मला तिथं लक्षात आलं 2 दिवस. पण आमच्या तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक सर शैलेश चौधरी सर त्यांनी कधीच खचू दिलं नाही की मॅडम आज नाही विकला तर काय हरकत नाही म्हणे ताई, उद्या विकणार, उद्याचा दिवस आहे, संपले नाही, 10 दिवस आहेत आपल्याला. सर त्या माध्यमातून 3ऱ्या दिवशीपासून मात्र मग माझ्या मसाल्याला छोट्या अशा पुढे गेल्या. 3ऱ्या दिवसापासून मग मात्र एवढी मागणी वाढत गेली त्याची की माझा मसाला जेवढा नेला 2 दिवसाचं तर पूर्ण कमी पडला मला सरसला गेलेला असल्यामुळे. आणि आज ऍक्च्युली त्यांचे फोन पण येतात. तर काही जणांना माझ्याकडं कार्ड सुद्धा राहिले नव्हते द्यायला, पण त्यांनी स्टिकरवरचा नंबर घेऊन मला कॉल केला. मॅडम, ह्या मसाल्याचे दर कशा प्रकारे ठेवलेले तुम्ही? सर मार्केटपेक्षा या मसाल्याचे दर जास्तच आहे. बरं, त्याचं काय कारण? कारण मार्केटपेक्षा याची गुणवत्ता सुद्धा जास्तच आहे.
क्वालिटी जास्तच आहे. याच्यामध्ये घटक ते भरपूर टाकलेले पण जास्तच आहेत. मार्केटपेक्षा प्रत्येक गोष्ट चवीला असो की इतर कोणत्या गोष्टी असो, शुद्धतेला असो, त्याची सुद्धा जास्तच आहे. त्याच्यामुळे याचे दर पण जास्त आहे. आणि आजकाल दराला कोणी बघत नाही सर. आजकाल बघते ते फक्त क्वालिटीला माझा. आणि याची पॅकिंग 50 ग्राम पासून अवेलेबल आहे. 50 ग्राम पासून अवेलेबल. आता हे जे पॅकिंग तुम्ही करता किती किलोचं करता पॅकिंग, म्हणजे ग्रॅम नुसार ते सांगा. ग्राम नुसार करतो. 50 ग्राम पासून सुरुवात करतो. बरं. किती ग्रॅमचे पॅकेट आहेत आपल्याकडे? 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम आणि अर्धा किलो आणि 1 किलो. 1 किलोचा भाव किती आपल्याकडे आता? 600 रुपये किलो. 50 ग्रॅमचं किती देता? 30 रुपये. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मॅडम किती रुपये गुंतवणूक लागते? सर हा मसाला असा किती रुपये म्हणून असं काही प्लॅनिंग असं नसतो. इतके गुंतवणूक आपण एक छोटस पल्वलायझर घेऊन सुद्धा ते व्यवसाय करू शकतो. आम्ही सुरुवातीला छोटीशी हँड सिलिंग मशीन घेतली, एक वजन काटा घेतला आणि एक कांडप यंत्र घेतलं होतं. बरं. कांडप, त्याच्यातून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली. म्हणजे छोट्या छोट्या याच्यातून सुरुवात झालेली आहे. आता व्यवसाय करण्यासाठी आता व्यवसाय वाढवायचा आहे आम्हाला. पॅकेजिंग पण महत्वाचीच ना चांगली बऱ्याच ठिकाणी असल्यामुळे, त्याच्यामुळे आम्हाला मशिनरी वाढवाव्या लागल्या. जसं की ग्रेव्हीची लसण अद्रक पेस्टची घ्यावी लागली, परत चिली कटर घ्यावं लागलं, बँड सिलर घ्यावं लागलं आणि हँड सिलिंग मशीन घ्यावीच लागली. बरोबर. तर त्याच्यासाठी गरज असती सर लोनची. आणि आमची जिद्द होती, माझी जिद्द होती की मी माझ्याच कष्टावर मला माझा व्यवसाय उभा करायचा आहे. व्यवसाय उभा केला सर. तर आम्हाला कॅनरा बँकेनं खूप मदत केली. पहिलेपासून खूप सपोर्ट केलं. ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या सांगितलं. कृषी विभाग अधिकारी त्यांनी माझं PMFMA लोन, पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग, त्या लोनचा मी फायदा घेतला सर. माझं 5 लाख रुपयाचं लोन मंजूर झालं. तर हे 5 लाखाचं लोन मंजूर झालं आणि मला बँकेनं सुद्धा खूप सहकार्य केलं, कॅनरा बँकेनं. कारण त्यांना रिअल माझा व्यवसाय 2 वर्षापासून दिसतच होता की ह्या ताई रिअल करतात म्हणून. बऱ्याच गोष्टी त्यांनी सपोर्ट पण केल्या. कृषी विभाग अधिकारी त्यांनीच माझं हे लोन सँक्शन करून दिलं. किती रुपयाचं लोन मिळालं? 5 लाखाचं लोन मिळालं. आता ह्या व्यवसायातून पूर्णपणे 5 लाख रुपये गुंतवणूक? पूर्ण 5 लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला काही नव्हतं? सुरुवातीला काहीच नव्हतं. आवश्यक साधन सामग्री काय आहे व्यवसाय? आवश्यक साधन सामग्री एक पल्वलायझर काढायची, परत तुमचा वजन काटा, हँड सिलिंग आणि तुमच्या इच्छेनुसार बँड सिलर. मग पॅकेजिंग मशीन सुद्धा आपण मोठी घेत होतो, पण आणखीन तिथपर्यंत काय माझं नाही घेतली मी ती पॅकिंग. ही जी पॅकिंग मशीन आहे तुम्ही आता घेतली, कंपल्सरी आहे का? नाही, असं काही नाही सर, कंपल्सरी नाहीये. कोणी याच्यावर सुद्धा हे करू शकतो. पण पॅकेजिंग मशीन बँड सिलर याच्यासाठी घेतलं की ग्राहक जेव्हा बघतात तर तेव्हा पॅकिंग सुद्धा व्यवस्थित आहे का बघतात. आपण हँड सिलिंग न पॅक करतो पण ते कधी क्रॉस होतं, कारण एकीचा हात नसणार आहे. ग्रुप म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जण येतात, त्यांचं वेगवेगळं असणार. मग हे बँड सिलर याच्यासाठी की तिथून एक पॅकिंग एकसारखी येते त्याच्यासाठी. मॅडम, या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला महिना अखेरीस किती रुपयाचा नफा मिळतो? आता समजा हा खर्च तुम्ही आता विचारला प्रश्न की तुम्हाला किती महिना अखेर किती उरतो, खर्च किती होतो. तर इथं प्रत्येक गोष्ट कोणतीच फुकट मिळत नाही. बॉक्स असो, पॅकिंग असो, स्टिकर असो, पन्नी असो, पुन्हा काढायचा खर्च असो, माझ्या सहकारी महिला आहेत त्यांचा खर्च असो, मिरच्या रॉ मटेरियल आणायचा खर्च असो, त्यांचा वाहनाचा खर्च असो, हे सगळा खर्च वजा करतात. सगळा खर्च वजा करून मला प्रॉफिट 20 ते 21 हजार रुपये मी मासिक कमवते. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी पोहोचलात मॅडम, आणि व्यवसाय सुरू करताना जो तुम्हाला स्ट्रगल आला किंवा तुम्ही त्यासोबत फाईट करून पुढे जात राहिला, आणि अनेक असे प्रसंग आले की तुम्ही या व्यवसायात खचला नाही, तिथून उभा राहिला. तुमची जी कहाणी आता आपण या ठिकाणी ऐकली, अनेक महिलांना प्रेरणा देणार आहे. अनेक महिला या ठिकाणी प्रेरणा घेऊन उद्योजिका होत्या ही आशा धरूयात. परंतु ज्या अशा काही महाराष्ट्रातील महिला आहेत ज्यांना आपल्या कुटुंबात आर्थिक हातभार लावायचा आहे, स्वतः एक उद्योजक व्हायचं आहे, स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे, अशा महिलांना आपण काय सांगाल? सर, तुम्ही आता जे म्हणालात की महिलांनी ज्या इच्छुक आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे रोजरोटीसाठी, तर सर त्यांच्या मनात विचार आला की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे एक पायरी त्या महिलेनं चढलेली असते. बरोबर. पण तिथं आल्याच्या नंतर समोर अडचणी पण त्यांना खूप येणार झाल्या. फक्त त्यांनी टिकून राहायला पाहिजे. बरं, नुसतं टिकून राहून प्रयत्न नेहमी करत राहिलं की यश नक्कीच येणार. पण अगोदर त्यांना ठाम राहावं लागणार आहे त्यासाठी की नेमकं आपल्याला करायचंय काय आणि जायचंय कुठं. बरोबर. तिथपर्यंत. आणि मदत अडचण येणार झाली मग त्यांच्यामध्ये नाही म्हणायचं काम त्यांना की सहन कर म्हणून.
तर त्यांची दृढ इच्छाशक्ती असली की त्यांना ते नक्कीच त्या स्ट्रगल करायला घाबरणारच नाही. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना मी एवढंच सांगन की तुम्ही फक्त उभं राहा, तुम्ही फक्त चालत राहा, तुम्हाला एक एक पाऊल आपोआप पाडायचं बरोबर मार्ग दिसणार, एक एक मार्ग आपोआप निघणार.